या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आता मटन व चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयात। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ सोलापूर। महापालिका निवडणूक निकालानंतर महापौर पदाचे आरक्षण जाहीर झाले असून शनिवार 31 जानेवारी रोजी नव्या महापौराची निवड होण्याची शक्यता आहे। त्याबाबतचा प्रस्ताव महापालिकेचे विभागीय आयुक्तांकडे पाठवला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। महापौर निवड बिनविरोध करण्यासाठी भाजपकडून हालचालींना वेग आला आहे। महापालिका निवडणुकीचा निकाल आता लागून 8 दिवस झाले आहे। भाजपने एकहाती बहुमत मिळवत 87 जागा पटकावल्या आहेत, तर विरोधकांकडे केवळ 15 जागा आहेत। निवडणूक निकालानंतर लवकरात लवकर महापौर पदाची निवडणूक घ्यावी अशी नियमात तरतूद आहे। त्यानुसार नगर विकास खात्याने आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण केली। आता महापौर निवडीबाबतचे आदेश महापालिकेला देण्यात आले आहेत। महापालिकेच्या पहिल्या सभेत महापौर आणि उपमहापौर या 2 पदांसाठी निवडणूक घेतली जाईल। त्यासाठी विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त तसेच महानगरपालिकेचे नगर सचिव यांच्यात चर्चा झाली आहे। विभागीय आयुक्तांनी 2 तारखा कळवल्या असून त्यापैकी 1 तारीख निश्चित करून कळवण्याबाबतचे लेखी पत्र महापालिकेला पाठवले आहे। या पत्राप्रमाणे आयुक्तांनी नगर सचिव यांच्याशी चर्चा केली आणि 31 जानेवारी ही तारीख निश्चित केली असल्याचे समजते। तसा प्रस्ताव नगर सचिव विभागीय आयुक्तांना पाठवतील। विभागीय आयुक्त निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करतील। त्यानंतर महापौर तसेच उपमहापौर या दोन्ही पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करतील। कायदेशीर तरतुदींचा वापर करूनच सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाईल। या सभेत महापौर निवडीनंतर स्थायी समिती तसेच परिवहन समिती सदस्यांची देखील निवड होणार आहे। स्थायीसाठी 16 आणि परिवहनसाठी 12 सदस्य निवडण्यात येणार आहेत। सभागृहात राजकीय पक्षांचे असलेल्या संख्याबळ विचारात घेऊनच या दोन्ही समिती सदस्यांची निवड केली जाणार आहे। दरम्यान महापौर निवडतानाचा पालकमंत्री जयकुमार गोरे यांची कसोटी लागणार आहे। आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार देवेंद्र कोठे यांच्या सहमतीने महापौर निवड करावी लागणार आहे। दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार शहर भाजपने महापौर पद खुले सुटल्यानंतर या जागेवरून कोण निवडून आले त्याची यादी तयार केली आहे। ही यादी प्रदेशवर पाठवण्यात येणार आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।